ते म्हणतात ना हो, जुनं ते सोनं असतं. तसंच काही तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपींची सिरीज सुरू आहे. एकदम झटपट बनणाऱ्या आणि खायलाही तेवढ्या टेस्टी अशा आपल्या रेसिपीज असतात. आणि आजची रेसिपी आहे पाटवड्याची भाजी. ही जी भाजी आहे ना, बनवायलाही सरळ सोपी आहे आणि खायला तर खूप भारी आहे. या भाजीकडून तुमच्या मम्मीकडून, आजीकडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. नाहीतर एखाद दिवशी अशी भाजी तुम्ही तुमच्या घरी खाल्ली देखील असेल. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे पाटवड्याची भाजी. उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर आणि छोटे छोटे 3 कांदे मी इथं गॅसवर भाजून घेतलेले आहेत. या सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. जसं नॉर्मली आपण आमटी बनवण्यासाठी मिश्रण तयार करतो, तसंच काही इथं हे बनवून घ्यायचं आहे. तर याला मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेतलं. लगेचच मी गॅसवर इथं कढाई ठेवून घेतली. आता भाजीला तेल किती घालायचंय त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं कढाईमध्ये तेल घालून घ्या. तर थोडंसं मी कढाईमध्ये तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. तेल गरम झालं तर चिमूटभर जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तेलात फुलले की जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे, तो मसाला इथं घालून घ्यायचा. आणि याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे ट्रिक सांगायची आहे. ती म्हणजे जे कांदे आहेत ना, ते छान मस्त काळसर रंगावरच भाजून घ्या. म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ना, ती खरंच भारी येते आणि भाजीला जो कलर आहे ना, तो देखील खूप उठून येतो. तर इथं मसाला घातल्यानंतर छान 1-2 मिनिट मसाला मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट छान मसाला इथं परतून घेतला. लगेच तेल सेपरेट व्हायला सुरुवात होते. आता इथं आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. इथं मी काळा मसाला 2 चमचे टाकलेला आहे. आता हा काळा मसाला माझ्याकडचा घरगुती आहे. तुम्हाला हवा तो मसाला वापरू शकता. काळा मसाला नसेल तर लाल लाल तिखट वापरलं तरी चालतं. 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटण मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद पावडर. आता मटण मसाला बऱ्याच घरी नसतो, नुसता गरम मसाला वापरला तरी इथं चालेल. आता हे मसाले छान मिश्रणामध्ये म्हणजे जी आपली पेस्ट परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता मसाले देखील छान मिक्स झालेले आहेत. तर आता आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी किती करायची आहे त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करून घ्या. आणि आता आपल्याला याच्यामध्ये वड्या देखील शिजत घालायच्या आहेत. म्हणून जो रस्सा आहे ना भाजीचा, थोडा जास्तच बनवायचा. म्हणजे वड्या शिजण्यासाठी तो अ, पुरेल. म्हणजे काय तर आपल्याला वाफलून वगैरे वड्या घ्यायच्या नाही. डायरेक्ट वड्या बनवून इथं रश्श्यामध्ये घालून घ्यायच्यात. त्याच्यासाठी पाणी थोडं एक्स्ट्राच घालायचं. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हा रस्सा उकळत ठेवायचा. जोपर्यंत रश्श्याला उकळी येत आहे, तोपर्यंत आपण वड्याचं मिश्रण तयार करून वड्या बनवून घेऊयात. तर इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता ह्या पाटवड्या ज्या बनवायच्या आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. तर मध्यम आकाराची 1 वाटी ताटामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत. ज्याच्यामध्ये मी चिमूटभर ओवा घालते, चिमूटभर जिरे घालते. तसंच इथं मी थोडीशी कोथिंबीर घालून पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यामध्ये एवढं काही नाही, फक्त तिखट, मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे. आता या भाजीला पाटवड्याची भाजी का बरं म्हटलं जातं, तर या ज्या वड्या आहेत त्या पोळपाटावर बनवल्या जातात. म्हणजे पाटावर बनवल्या जातात. जो आपण चपात्या लाटायचा पाट असतो त्याच्यावर.
म्हणून या भाजीला पाटवड्याची भाजी, पाटवड्याची आमटी असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या भाज्या पहिलं खूप जास्त बनवायच्या, म्हणजे गावाकडच्या रेसिपी. मी सिरीज सुरू केलेली ना, विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपी, याच्यासाठीच. ह्या सर्व आमट्या भाज्या बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खायला देखील टेस्टी आहेत. बऱ्याचदा काय होतं ना, नॉर्मल आपल्या घरातल्या दररोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यावेळेस थोडंसं वेगळं काहीतरी खायचं म्हणून अशा तुम्ही भाज्या नक्की तुमच्या घरी ट्राय करू शकता. तर इथं मी पिठामध्ये थोडंसं तेल घालून सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स करून घेतल्या. नंतर थोडासा हलका पाण्याचा शिपका देऊन पीठ मळून घेतलं. आता ह्या बेसन पिठामध्ये असं भडकन पाणी घालायचं नाही, नाहीतर हे पीठ पटकन पातळ होऊन जातं. थोडं हलका पाण्याचा शिपका देऊन याचा एक गोळा तयार करायचा. जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने. तर इथं छान पीठ मळून झालेलं आहे आपलं, तुम्ही पाहू शकता. तर आता जसं आपण चपातीला उंडा करतो तसा याचा मी उंडा करून घेत आहे. उंडा करून घेतल्यानंतर पाटाला देखील म्हणजेच पोळपाटाला देखील छान तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे पीठ आहे ते खाली चिटकलं जात नाही. कारण बेसन पीठ घेतलेलं आहे ते चिकट खूप चांगलं, म्हणजे चिकट पीठ असतं, म्हणून ते थोडं खाली चिटकायची भीती असते. म्हणून छान तेल लावून घ्यायचं आणि नंतरच ह्याची इथं पोळी लाटून घ्यायची. आता हे ना, ज्यावेळेस आपण एकच बेसन पीठ वापरतो त्यावेळेस ते खूप बारीक दळून घेतलेलं असतं, म्हणून ते थोडं चिकट होतं. तुमच्या घरी जर तुम्ही घरगुती पीठ दळून आणलेलं असेल तर या वड्यासाठी आवर्जून ते पीठ वापरा. मस्त छान अशा त्याच्याही वड्या होतात. तर लहान मोठ्या तुम्हाला कशा हव्यात त्या तुमच्या हिशोबाने इथं तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता. तर आपल्या इथं फायनली पाटवड्या कट करूनही झालेल्या आहेत, लाटूनही झालेल्या आहेत. तर मस्त आता या वड्या आपल्याला रश्यात टाकून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी झटपट बनवायची भाजी आहे. अर्ध्या घंट्यात तुम्ही ही भाजी बनवून तयार करू शकता. चपाती संग, भाकरी संग, भातासंग कशासोबतही खाऊ शकता. खायलाही खूप भारी लागते. आता हा रसा आपला छान उकळलेला आहे. तर आता या वड्या इतर रश्यामध्ये घालून घ्यायच्या. आता रश्यामध्ये वड्या घातल्यानंतर छान आपल्याला 10 मिनिटं मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि 10 मिनिटानंतर आपल्याला गॅस पूर्ण कमी करून 2-3 मिनिट भाजी रशी उतरून द्यायची. या पद्धतीने आपली 10-15 मिनिट ही भाजी शिजण्यासाठी वेळ लागतो. 10-12 मिनिटामध्ये छान ह्या वड्या रश्यामध्ये शिजून होतात. तर तुम्ही पाहू शकता सर्व वड्या मी इथं टाकून घेतल्या आणि छान याला 10 मिनिट मी लो टू मिडियम गॅसवर शिजवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली असेल. नंतर आता गॅस पूर्ण कमी करायचा आणि गॅस पूर्ण कमी करून भाजी छान रशी उतरायला ठेवून द्यायची. अगदी झटपट बनणारी भाजी आहे, खायला देखील टेस्टी आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि या भाजीसोबत पांढरा भात आवर्जून खाण्यासाठी बनवा. चला तर मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.